कल्पेश आणि दीपक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होती। तर षटक क्रमांक पहिलं गोलंदाजीच्या माध्यमातून प्रदीप सज्ज होईल आणि जशी मॅच सुरू होईल पुन्हा एकदा आवाजात बदल। सूरज धायगुडे सर तुमच्या समोर जोडले जातील। या सर मनापासून स्वागत आहे, धन्यवाद। देखील आपण सामन्यामध्ये पोहोचतो आजच्या दिवसातला दुसऱ्या दिवसातला फायनल पुढील चेंडू। यावेळी देखील पाहतोय सुरेख चेंडू नक्कीच जातोय एसटी रक्षकाच्या हातात, पहिला चेंडू जातोय आणि फलंदाज देखील बीट होतोय पहिल्या चेंडूवरती आणि देखील निर्धाव चेंडू होते मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडू पहिलाच। डावकुऱ्याचा फलंदाज देखील आपण स्ट्राइक वरती पाहतोय दीपक आणि नॉन स्ट्राइकला जो फलंदाज आहे तो कल्पेश आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहतोय प्रदीप देखील। पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय दुसरा चेंडू पुन्हा एकदा जातोय एसटी रक्षकाच्या हातात, इथे मात्र येतो एक निर्धाव चेंडू। सुरेख गोलंदाजी नक्कीच पाहतोय आपण याच गोलंदाजाची देखील अशीच गोलंदाजी आपल्याला करावी लागणार, कारण आपण देखील आजच्या दिवसातल्या फायनलच्या फेरीत मध्ये पोहोचतोय। आजच्या दिवसातल्या दोन चेंडू निर्धाव। पुढील चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये काय करेल यावेळी देखील गोलंदाज फलंदाज मात्र नक्कीच कमबॅक करेल, नक्कीच पॉवर प्लेचं संधीचं सोनं करेल। यावेळी देखील पाहतोय स्टेप आउट फलंदाज आणि फटकावला चेंडू डायरेक्ट जातोय क्षेत्ररक्षणाच्या हातात, टिपला जाईल इथे मात्र या फलंदाजाचा संपवला जातोय खेळ, विकेट्स होतोय पतन आणि फलंदाज इज बॅक टू पॉइलन। धक्का मात्र नक्कीच बसतोय आपल्या संघाला, धक्का क्रमांक 1 दीपकच्या माध्यमातून नक्कीच बसतोय आणि देखील दीपकने देखील 2 चेंडू निर्धाव केले आणि तिसऱ्या चेंडूवरती देखील विकेटचं पतन नक्कीच होतंय। देखील आपण 3 चेंडू देखील खेळून देखील आपण बाद होतोय, इथे मात्र निर्धाव चेंडू आणि 3 चेंडूची देखील किंमत फार मोठी आहे, कारण की देखील ते पॉवर प्लेच्या षटकातले देखील ते तुम्ही 3 चेंडू खेळून आलाय मैदानाच्या बाहेर। पुन्हा एकदा पाहतोय दीपक सरांची देखील जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येतात प्रतीक देखील काय करतील यावेळी, प्रतीकला देखील धावा बनवावे लागतील कारण आजच्या दिवसातला देखील आपण फायनल खेळतोय। वन डाऊन खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये यावेळी प्रतीक आला आणि बॉलिंग ट्रॅक वरती तोच गोलंदाज प्रदीप देखील पाहतोय। प्रदीपने देखील नक्कीच फसवला आपण देखील या दीपक सरांना देखील, इथे मात्र यावेळी देखील प्रदीपला अजून देखील 3 चेंडू या षटकामधले हाताळायचे आणि त्या 3 चेंडूवरती काय करेल आपला फलंदाज, नवीन फलंदाज स्ट्राइक वरती असतील प्रतीक। पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय पुन्हा एकदा एक येतोय अंधाधुंदीचा फटका, इथे मात्र येतोय निर्धाव चेंडूचा झटका, निर्धाव चेंडू पाहतोय मैदानाच्या आतमध्ये। सुरेख चेंडू आणि सुरेख गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळते। प्रदीपचे देखील सलग 4 चेंडू देखील निर्धाव आलेत, 3 चेंडू देखील निर्धाव आलेत आणि एका चेंडूवरती मात्र विकेटचं पतन आहे। देखील आपले 4 चेंडू झालेत, अजून 2 चेंडू नक्कीच हाताळायचे आपल्याला। पुढील चेंडू यावेळी देखील फलंदाज काय करेल, यावेळी देखील पाहतोय सुरेख चेंडू, पुन्हा एकदा सुरेख चेंडू फलंदाज होतोय बीट जातोय एसटी रक्षकाच्या हातात, निर्धाव चेंडू। आपल्याला फटकेबाजीची गरज आहे, आपण धावा देखील बनवल्या पाहिजे, धावांचा डोंगर आपल्याला गाठायचा असेल आणि सामना देखील आजच्या दिवसातला जिंकायचा असेल तर पॉवर प्ले देखील आपण अंधाधुंदी खेळला नाही पाहिजे, धावा देखील आपण बनवल्या पाहिजेत। पुढील चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणात थोडासा बदल, यावेळी देखील होतोय मोठा फटका नक्कीच घेतलाय, वन बाउंड चेंडू सीमा फरार, दणदणीत भेटेल आपल्या संघाला या षटकामधल्या शेवटच्या चेंडूवरती चौकार, 4 धावा। देखील आपण पाहतोय देखील 5 चेंडू देखील उत्कृष्ट हाताळले, देखील सरांचं देखील कौतुक करावं तेवढं कमीच आहे प्रदीप सरांचं देखील, पण इथे मात्र शेवटच्या चेंडूवरती नक्कीच फलंदाजाने आक्रमकतेने आणि आक्रमण केला आणि चौकार देखील मिळतोय आपल्याला शेवटच्या चेंडूवरती। पुढील चेंडू यावेळी देखील सुरेख चेंडू, इथे मात्र फटकवलाय पुन्हा एकदा मागच्या दिशेने, फटका मात्र मोठा, यावेळी देखील मात्र पुन्हा एकदा चेंडू फरार, दणदणीत खणखणीत, तिथे मात्र मिळतोय आपल्याला चौकार, 4 धावा। आणि नागेश देखील आपण स्वागत करतोय, या चौकारावरती देखील स्वागत केलं आपल्या फलंदाजाने तितकाच मोठा फटका घेऊन
धाव फलकात मध्ये थोडासा नक्कीच बदल जाणवेल. 4 धावांनी देखील पुढे जाईल आणि संघाची धावसंख्या यावेळी देखील पोहोचेल 8 धावांवरती. धावसंख्या पहिल्या चेंडूवरती देखील गोलंदाजचं स्वागत केलं चौकारावरती. इथे मात्र गोलंदाज काय करेल? 5 चेंडू मात्र आपले शिल्लक आहेत. 5 चेंडूवरती काय करेल तो फलंदाज आणि काय करेल तो गोलंदाज? कोण पडतोय कोण आभारी? पुढील चेंडू इथे मात्र फसवलंय, परंतु असं वाटेल नक्कीच जेल टिपला जातोय काय, पण इथे मात्र एक येते चोरटी धाव. धाव फलकावरती पुन्हा एकदा धावा आपल्याला वाढवावी लागतील. सिंगल डबलचा खेळ चालू ठेवावा लागेल. कंटिन्यू सिंगल डबल ठेवली तरी धाव आपल्याला वाढवावी लागतील. चौकारांची षटकारांचा पाऊस इथे या खेळपट्टीवरती रन मशीनने देखील आपलं पाडलं पाहिजे. पुढील चेंडू स्ट्राइक वरती आपण फलंदाज पाहतोय प्रतीक. यावेळी देखील मात्र फटका मात्र फसलाय. पुन्हा एकदा एक चोरटी धावेचा कॉल आला. इथे मात्र चेंडू पकडताना मिस अंडरस्टँडिंग. इथे मात्र आरामात फलंदाजांची चोरटी धाव पूर्ण होते. धावफलक पुन्हा एकदा आपण सिंगलने पुढे नेतो. यावेळी देखील धावसंख्या आपली पोहोचते तब्बल 10 धावांवरती. एक बाद 10 धावा देखील आपण पाहतोय. पॉवर प्लेचा देखील आपण संधीचं सोनं केलं पाहिजे. देखील आपले चेंडू देखील पॉवर प्लेचे 3च शिल्लक राहिले. दुसऱ्या षटकामधले काही चेंडू 3 चेंडू शिल्लक आहेत अजून देखील. 3 चेंडूवरती देखील मोठे फटके 2 नक्कीच मोठे फटके घ्यावेत. असे फलंदाजांनी धावांचा डोंगर वाढवायला पाहिजे पॉवर प्लेच्या षटकात. पुढील चेंडू यावेळी देखील जो हवाई सफर नक्कीच असेल. खाली क्षेत्ररक्षक एसटी रक्षक, परंतु इथे मात्र पाहतोय तू का मी का तू. इथे मात्र सुटलाय जेल आणि फलंदाजाला देखील भेटलंय जीवनदान. मोठं जीवनदान नक्कीच असेल, कारण की प्रत्येक फलंदाज देखील तितकीच मोठी किंमत देखील मोजावी लागणार आहे या संघाला. पण इथे मात्र याच फलंदाजाचा नक्कीच जेल सुटलाय. देखील प्रतीक कल्पेश सरांचा देखील इथे जेल सुटलाय. परंतु देखील कल्पेश सरांनी जर आज सामना जर जिंकवला तर सर्व खेळाडूंच्या पवारवाडीच्या जर नक्कीच स्वप्नात कल्पेश सर येतील. इथे मात्र पाहतोय सुरेश चेंडू जातोय आणि डायरेक्ट जातोय एसटी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या पोहोचते ती 11 धावांवरती. एक बाद 11 धावा. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय चेंडू जमिनीला समोर ताकदीचा प्रहार नक्कीच केलाय. पुन्हा एकदा एक सिंगल जोडली जाते. पुन्हा एकदा धाव फलकावरती. इथे मात्र पाहतोय षटकाची देखील समाप्ती होती. पॉवर प्लेची 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्या संघासाठी आणि आपल्या गावासाठी आणि आपल्या नावासाठी धावा बनवू शकलो आपण 12 चेंडू मध्ये. 12 रन झालेत ना देखील आपण बनवू शकलो. फक्त आणि फक्त 12 धावा देखील बनवल्यात. 12 चेंडू मध्ये 12 धावा नक्कीच बनवल्यात. परंतु इथे मात्र हे चेंडू देखील आपले उत्कृष्ट होते, उत्कृष्ट दर्जाचे मोठ्या किमतीचे देखील होते. परंतु आपल्याला देखील आता 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे. परंतु आता आपला पॉवर प्ले देखील संपला आणि पॉवर प्ले देखील संपलाय म्हटल्यावर सर्कलच्या बाहेर नक्कीच क्षेत्ररक्षक 5 क्षेत्ररक्षक नक्कीच दाखल होतील आणि देखील आपले पंच देखील सामन्याला सुरुवात करतील. बॉलिंग ट्रॅक वरती प्रदीप वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 3रे षटक हातात. प्रदीप सर. पुढील चेंडू स्ट्राइक वरती फलंदाज आपण पाहतोय प्रतीक. प्रतीकला देखील मागच्या षटकात जीवनदान एक नक्कीच भेटलंय, पण इथे मात्र जीवनदानच सोनं करावं लागेल याच प्रतीकला. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतो हलकीशी एज, हलकीशी कडा, चेंडू वळीची, चेंडूला स्पर्श, जातोय चेंडू एसटी रक्षकाच्या हातात, टिपलाय जेल. इथे मात्र या फलंदाजाचा देखील संपवला की विकेटचं होईल पतन. फलंदाज देखील होईल बॅक टू पवेलियन. धक्का क्रमांक बसतो आपल्या संघाला. दुसरा धक्का. यावेळी देखील पाहतोय मैदानाच्या आतमध्ये प्रतीक सरांनी देखील 6 चेंडूमध्ये 6 धावा देखील बनवल्यात, पण यावेळी देखील प्रतीक सरांची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येतोय स्वप्नील. स्वप्नील देखील आला. मैदानाच्या नवीन फलंदाज आहे. स्वप्नील देखील स्ट्राइक वरती नक्कीच असेल आपल्या संघासाठी आणि आपल्या गावासाठी. नक्कीच संघाची धोर आपल्या खांद्यावर घेऊन
धावांची. पुढे डोंगरील चेंडू बॉलिंग ट्रॅक वरती प्रदीप. यावेळी मात्र फटका इथे मात्र येतोय वाईड चेंडूचा इशारा पंचांकडून देखील आणि अतिरिक्त धावेचा देखील खर्च करेल आपला गोलंदाज देखील. गोलंदाजाला पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन केलंय नक्कीच आणि दुसरा चेंडू हाताळलाय. वाईड चेंडू अतिरिक्त धावेसाठी प्राप्त होतोय. धावफलक देखील पुन्हा एकदा अतिरिक्त धावेने आपलं पुढे जाईल आणि संघाची धावसंख्या यावेळी पोहोचेल 13 धावांवरती. पुढील चेंडू इथे मात्र खोलवर टप्प्यात चेंडू हलकीशी पुन्हा एकदा यावेळी देखील पाहतोय जीवन दान पुन्हा एकदा भेटते आपल्या याच फलंदाजा स्वप्नीलला देखील जीवनदान नक्कीच भेटलंय. स्वप्नील असं वाटतं नक्कीच बाद होतोय का टिपतोय काय झेल. नक्कीच धाकधूक प्रत्येक खेळाडूच्या मनात नक्कीच झाली असेल. इथे मात्र पाहतोय सिंगल इथे धावफलकावरती पुन्हा एकदा स्वप्नीलने देखील सोनं केलं पाहिजे. देखील आपल्याला जीवनदान नक्कीच भेटलंय पण जीवनदानाचं सोनं केलं पाहिजे. पुढील चेंडू यावेळी देखील जातोय सुरेख चेंडू जातोय एसटी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू सुरेख गती पाहतोय आपण. प्रदीप सरांची देखील उत्कृष्ट षटक देखील हाताळतायत प्रदीप सर. हॅलो पुढील चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. यावेळी देखील पाहतोय खोलवर टप्प्यात चेंडू फटकावला. इथे मात्र सुयश पाहतोय वन बाउंड चेंडू क्षेत्ररक्षणाच्या हातात. इथे मात्र पाहतोय नक्की आपला गोलंदाज काय करतोय. कव्हर देखील करायला पाहिजे. इथे मात्र 2 धावा आल्यात. इथे मात्र पाहतोय अंधळ मागतोय एक डोळा देव देतोय 2 डोळे. इथे मात्र दुहेरी धाव नक्कीच प्राप्त होते धावफलकावरती. पुन्हा एकदा दुहेरी धावेने आपण धावफलक पुढे नेतोय आणि संघाची धावसंख्या पोहोचवतोय 16 धावांवरती. तब्बल 2 बाद 16 धावा. पुढील चेंडू स्ट्राईक वरती पुन्हा एकदा येतील कल्पेश सरांनी देखील आपण पाहतो तर 5 चेंडू मध्ये 8 धावा नक्कीच बनवल्यात पण यावेळी देखील धावा आपल्याला बनवायच्यात. मोठे फटके नक्कीच घ्यावे लागतील. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय हलका फटका नक्कीच घेतला. हलक्या बॅटने केलेला फटका देऊन जाईल चेंडू सीमा फरार. दणदणीत आणि खणखणीत चौकार 4 धावा. पुन्हा एकदा आपण पाहतोय 4 धावांनी नक्कीच पुन्हा एकदा धावफलक आपल्या पुढे जाईल आणि संघाची धावसंख्या पोहोचेल. संघाची धावसंख्या पोहोचेल 20 धावांवरती. 2 बाद 20 धावा. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय चेंडू जमिनीला समांतर नक्कीच होतोय. यावेळी देखील पाहतोय क्षेत्ररक्षक तुटून पडलाय चेंडू वरती परंतु इथे मात्र येते 2 धावा. एक बाईकच्या स्वरूपात देखील आपल्या बाईकच्या स्वरूपात धावा 2 धावा नक्की डिक्लेअर करतायत आणि देखील आपण पाहतोय 3 षटकांचे देखील 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते आपली 22 धावांवरती. 2 बाद 22 धावा. कोण येईल बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळी देखील आपण पाहतोय तर पॉवर प्लेला धावा आल्या होत्या किती जवळजवळ 12 धावा आल्या होत्या पण या षटकात देखील धावा आल्यात 10 धावा नक्कीच आल्यात अतिरिक्त प्लस करून आणि संघाची धावसंख्या देखील 22 धावांवरती पोहोचली. चला लवकर टीम मीटिंग इज नॉट अलाउड देखील आपल्याला उजेडात आजचा फायनल देखील आपल्याला खेळवायचा आजच्या दिवसातला. तरी दोन्ही संघांना विनंती असेल की टीम मीटिंग इज नॉट अलाउड आहे. वैयक्तिक पहिलं व संघासाठी 4थं षटक घेऊन आलाय बॉलिंग ट्रॅक वरती अजित काळे आणि सामना करण्यासाठी सज्ज असेल आपला फलंदाज स्वप्नील. पुढील चेंडू स्वप्नील जर आपण पाहिलं वैयक्तिक धावा एका चेंडूवरती एकच धावा आता देखील बनवली. इथे मात्र आपल्याला खेळायचं आहे पण यावेळी देखील स्ट्राईक वरती आहे स्वप्नील. पुढील चेंडू चला पंच सामन्याला सुरू करा.
पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणात थोडासा बदल. यावेळी देखील पाहतोय पंच पंच नक्कीच नो चेंडू घोषित करतायत. इथे मात्र फ्री हिट संधीचं सोनं म्हणावं लागेल. इथे मात्र एक अतिरिक्त धाव नक्कीच जोडली जाते आणि नो चेंडूवरती देखील फलंदाजाला फ्री हिटची संधीच आहे. कुठे आणि कसा आणि फक्त धावचीचा देखील आपल्याला चान्स बनतोय. पुढील चेंडू इथे मात्र पाहतोय फ्री हिटचा संधीचा सोना. फ्री हिटचा संधीचा सोना देऊन जाईल ताकद आणि नजाकत. चेंडू सीमा पार दणदणीत खणखणीत सो ब्युटिफुल सो वेलिकेट षटकार 6 धावा. धावफलक देखील आपलं पाहतोय 6 धावांनी पुन्हा एकदा पुढे जात आहे आणि संघाची धावसंख्या आणि संधीचं सोनं फ्री हिटचं करून टाकले षटकारामध्ये रूपांतर. धावफलक देखील जाते आपलं 6 धावांनी पुढे आणि संघाची धावसंख्या पोहोचेल तब्बल 29 धावांवरती आपण पोहोचलोय. इथे मात्र पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती नक्कीच गोलंदाज येतोय. नक्कीच नो चेंडू येतोय देखील फ्री हिट वरती आपण थांबवू नाही शकलो. फलंदाजाने देखील तितकीच फ्री हिटचा वापर करून षटकार देखील मारला. इथे पुढील चेंडू यावेळी देखील फलंदाज काय करेल. इथे पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय दुसरा फटका नक्कीच उतुंग घेतलाय. इथे मात्र पाहतोय चेंडू 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 फरार दणदणीत खणखणीत चौकार 4 धावा. पुन्हा एकदा पाहतोय सामना देखील रोमांचक होताना नक्कीच पाहतोय कारण 2 चेंडूवरती नक्कीच 10 धावा नक्कीच आल्यात. पुन्हा एकदा 10 धावांनी देखील आपण धाव फलक पुढे सरकवतोय आणि संघाची धावसंख्या देखील पोहोचते 33 धावांवरती. धावांवरती आपण पोहोचलोय. 2 बाद 33 धावा. पुढील चेंडू पुन्हा एकदा तोच फलंदाज देखील तितक्याच आक्रमकतेने फटकेबाजी करतोय. यावेळी देखील वाहतोय फटका उत्तुंग खाली आहे क्षेत्ररक्षक. इथे मात्र होतंय अंडरडेकचा प्रेशर नक्कीच होतंय. दुहेरीचा कॉल आला. इथे मात्र तिसरीचा कॉल धावचीचा चान्स. यावेळी देखील पाहतोय इथे मात्र घेतला तिसऱ्या अंपायरचा कॉल आपल्या पंचांनी. तर तिसऱ्या अंपायरला विनंती करतो की आपण देखील यायचंय. तिसरे पंच या. तिसरे पंच या लवकर चला. यावेळी देखील विकेटचं होतंय पतन. फलंदाज होईल बॅक टू पवेलियन. देखील तिसरे पंच देखील तितकेच चालाक आणि तितकेच उत्कृष्ट पंच आहेत आपले तिसरे पंच देखील. इथे मात्र विकेटचं पतन आणि फलंदाज होईल बॅक टू पवेलियन. देखील यावेळी देखील बाद फलंदाज होतील. यावेळी देखील पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत ओमकार सर देखील. संघाची धावसंख्या देखील पोहोचते 35 धावांवरती. 3 बाद 35 धावा देखील आपण पाहतोय. याच फलंदाजाने पूर्णपणे धुमाकूळ घालून टाकलेला. याच फलंदाजावरती थोडीशी नक्कीच निराशा चेहऱ्यावरती असणार आहे कारण की अतिघाई आणि संकटात नाही. अतिघाई केली. धावाची गती होती. धावाच्या गती वाढवण्यासाठी केला. इथे मात्र सुरेख चेंडू जातोय एसटी रक्षकाच्या हातात. इथे मात्र येतोय निर्धाव चेंडू. पुढील चेंडू और पुलटा संधीचा फटका. छत्रपतींचा छावा मिळवेल इथे मात्र या 6 धावा आणि इथे चालली या
ओमकार सरांची हवा आणि ते 7 धावा. चेंडू चेंडू पुन्हा एकदा पाहतोय 6 धावांनी देखील धावफलक वाढून जात आहे. संघाची धावसंख्या पोहोचून जाते. सर हा चेंडू घ्या तुम्ही. हा वाला देखील आपण पाहतोय धावफलक पोहोचवतोय आपण 41 धावांवरती. 3 बाद 41 धावा आपण पाहतोय. पॉवर प्लेला धावा अडवल्या गेल्या होत्या. 12 चेंडूवरती 12 धावा होत्या. इथे मात्र झाला फटका देऊन जाईल चेंडू सीमा फरार. दणदणीत कणकणीत चौकार. 4 धावा. तितक्याच ताकदीने आणि तितक्याच वेगाने देखील ओमकार सरांची देखील आतमध्ये चेंडू फळी घुमायला लागली आणि देखील धावांची मशीन देखील आता वाढायला लागले. देखील आपण पुन्हा एकदा चौकार चौकार. संघाची देखील धावसंख्या पोहोचते ती 4 धावांनी वाढावरती धावसंख्या पोहोचते 45 धावांवरती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पवारवाडी संघाची धावसंख्या 45 धावा. 3 बाद 45 धावा. पण यावेळी देखील आपण पाहतोय गोलंदाजाला नक्कीच कमबॅक करावा लागणार आहे. इथे मात्र मोठे फटके. या षटकात देखील धावा आल्या किती 23 धावा जवळजवळ या षटकामध्ये जोडल्या गेल्या. अतिरिक्त बस 23 धावा देखील या षटकामध्ये आल्या आणि धावांचा वेग अति वाढला आणि संघाची धावसंख्या. चला टीम मीटिंग इज नॉट अलाउड. दिवे संघ विनंती असेल टीम मीटिंग इज नॉट अलाउड आहे. सामन्याला आपण सुरुवात करतोय आणि देखील पवारवाडी संघ आपल्याला देखील विनंती असेल टीम मीटिंग इज नॉट अलाउड आहे. आपल्याला देखील विनंती आहे. दोन्ही संघांना देखील विनंती आहे. आपण पुन्हा एकदा सामन्यामध्ये पोहोचतोय. गोलंदाजचं नाव कळवायचं आहे. यावेळी देखील बॉलिंग ट्रॅक वरती संघाची धावसंख्या 45 धावा. 3 बाद 45 धावा. यावेळी देखील पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती वैयक्तिक दुसरं व संघासाठी 5वे षटक घेऊन आलेत नागेश सर आणि सामना करण्यासाठी सज्ज असेल आपला फलंदाज स्ट्राईक वरती स्वप्नील देखील 5 चेंडू मध्ये 13 धावा नक्कीच बनवल्यात. पण यावेळी देखील पाहतोय स्वप्नील काय करेल. पुढील चेंडू. यावेळी देखील सुरज चेंडू. इथे मात्र फलंदाज पुन्हा एकदा ब्लॉक होतोय. आखूड टप्पा. इथे मात्र धावची इथे गात्र पाहतोय. सिंगल धाव येईल धाव फलकावरती. पुन्हा एकदा इथे मात्र पाहतोय दिवे संघ नक्कीच सिंगल आली आत्ताची. दिवे संघ नक्कीच आपण पाहतोय विकेट शोधत चाललाय. विकेटचं पतन होत चाललंय का. विकेट मिळवेल का दिवे संघ. पुढील चेंडू काय करेल. पण यावेळी देखील पाहतो याच फलंदाजावरती नक्कीच नजर ठेवून चालला. कारण याच फलंदाजाने मागच्या षटकात देखील पूर्णपणे महाआक्रमक देखील घाण आणि महाआक्रमक या फलंदाजाला नक्कीच म्हणता येईल. पुढील चेंडू स्ट्राईक वरती असतील आपले लाडके ओंकार सर. पुढील चेंडू. यावेळी देखील पाहतोय कलात्मक फटका. 1 बाउंड चेंडू क्षेत्र. इथे मात्र पाहतोय मिसफिल्ड चेंडू फरार. दंडही देतोय. चौकार. 4 धावा. यावेळी देखील पाहतोय फटका. कलात्मक फटका देऊन जायला एक झटका. चेंडू सीमा पार. षटकार. 6 धावा. पुन्हा एकदा पाहतोय आपण 6 धावांनी नक्कीच धावफलक पुढे जाईल आणि संघाची धावसंख्या यावेळी देखील पोहोचते 56 धावा. 3 बाद 56 धावा. संघाचं देखील पाहतोय अर्धशतक पार. 56 धावांवरती आपण पोहोचलोय. आणि पंचांना देखील कट आउटचा देखील आवाज आला पाहिजे. आपल्यास विनंती असेल की आपण देखील शांततेत सेलिब्रेशन करायचंय. आणि विनंती असेल की सेलिब्रेशन संघाला की पंचांना देखील आपल्या चेंडू फळीचा कटचा आवाज आला पाहिजे. आपणास विनंती असेल की आपण सेलिब्रेशन चेंडू मारल्यानंतर करावं. पुढील चेंडू पुन्हा एकदा आपण मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय. स्ट्राईक वरती तोच आक्रमक फलंदाज ओमकार सर. पुढील चेंडू. यावेळी देखील पाहतोय सुरेख चेंडू जातोय. इथे मात्र बीट होतोय फलंदाज आणि एक चोरटी धाव नक्कीच येते धाव फलकावरती. इथे मात्र पाहतोय कव्हर देखील
दुहेरीचा कॉल आला, धावचीचा चान्स ती काही नक्कीच संकटात नेईल आपल्याला. इथे मात्र सिंगल येते आपल्याला. पुन्हा एकदा पाहतोय सिंगलने आपलं धावफलक आपण पुढे नेतोय आणि संघाची धावसंख्या यावेळी देखील पोहोचवतोय 57 धावांवरती पोहोचलोय आपण. पुढील चेंडू यावेळी देखील फटकावलाय. अफलातून फटका खाली क्षेत्ररक्षक टिपलाय जेल. इथे मात्र या फलंदाजाचा देखील संपवला जातो एक वेळ. विकेटचं होतं पतन. फलंदाज होईल बॅक टू पवेलियन. धक्का क्रमांक आपल्या संघाला बसतोय, चौथा धक्का आपल्या संघाला. स्वप्नीलच्या माध्यमातून देखील स्वप्नीलने देखील तितकी चांगली देखील फटकेबाजी नक्कीच केली. जवळजवळ 7 चेंडू मध्ये 14 धावांवरती बाद झालेला फलंदाज येतोय. यावेळी देखील पाहतोय ओमकार येतोय. पुन्हा एकदा नवीन ओमकार मैदानाच्या आतमध्ये. पण इथे मात्र दोन्ही फलंदाज देखील एकाच नावाचे, एकाच नावकरी देखील मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ओमकार नावाचे. पुढील चेंडू स्ट्राईक वरती ओम पाहतोय. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय हलकीचा फटका. इथे मात्र सिंगल नक्कीच प्राप्त करेल आणि ओमकार सरांकडे स्ट्राईक नक्कीच घेता येईल. इथे मात्र चोरटीचा कॉल. इथे मात्र धावचीचा चान्स आणि आरामात देखील सिंगल 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 पूर्ण होते. इथं पुन्हा एकदा आपण सिंगलने धावफलक नक्कीच पुढे नेतोय आणि संघाची देखील धावसंख्या पोहोचवतोय 58 धावा. 4 बाद 58. आता सिंगल का देखील आपण पाहतोय 5 षटकांच्या समाप्तीनंतर पवारवाडी संघाची ती धावसंख्या बोलते ती 58 धावांवरती पोहोचते 5 षटकांच्या समाप्तीनंतर. देखील आपण पाहतोय शेवटचा षटक कोण घेऊन येत आहे. अमित पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. वैयक्तिक पहिल्या संघासाठी अंतिम टप्प्यातलं म्हणजे 6वं षटक हाताळतोय अमित आणि स्ट्राईक वरती फलंदाज पाहतोय आपण ओम. पुढील चेंडू स्लोवर चेंडू. स्लोवर मारा. पुन्हा एकदा पाहतोय क्षेत्ररक्षक देखील उपलब्ध आहे, देखील क्लिअर करतील चेंडू आणि स्ट्राईक मात्र जाईल ते आक्रमक फलंदाजाकडे ओमकारकडे, ओमकार सरांकडे. पुन्हा एकदा आपण सिंगलने धावफलक आपलं पुढे नेतोय आणि संघाची धावसंख्या यावेळी देखील पोहोचेल 59 धावांवरती. 4 बाद 59 धावा. पुढील चेंडू परंतु महाआक्रमक फलंदाज देखील स्ट्राईक वरती आलाय ओमकार सरांचं देखील आपण पाहतोय तर 6 चेंडू मध्ये 21 धावा खेळलेत नाबाद. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय फटका मात्र बसला, बीट झालाय फलंदाज. इथे मात्र येईल एक पुन्हा एकदा सिंगल. सिंगलने पुन्हा एकदा आपलं धावफलक पुढे सरकेल आणि संघाची धावसंख्या यावेळी देखील पुन्हा एकदा बदल होतोय. संघाची धावसंख्या पोहोचेल 60 धावांवरती. इथे मात्र पाहतोय सुरेख चेंडू जातोय. इथे मात्र येते पंचांच्या आज जमिनीला समांतर धाव येते अवांतर. वाईड चेंडू. वाईड चेंडू नक्कीच आलाय. पुन्हा एकदा सामन्याकडे आपण वळतोय आणि संघाची धावसंख्या देखील पोहोचली. अतिरिक्त धावेची भर झाली, 61 धावांवरती पोहोचले. पुढील चेंडू यावेळी देखील फटकावला, ऐका त्याने मारा केला नक्कीच. यावेळी देखील माझा चेंडू फरार, दणदणीत खणखणीत. तिथे मात्र मिळेल आपल्याला चौकार. 4 धावा. देखील आपण पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये ओमकार सर देखील थांबले होते, पण इथे मात्र येते धावफलकावरती पुन्हा एकदा आपण सिंगलने धावफलक पुढे नेतोय आणि संघाची धावसंख्या पोहोचवतोय. यावेळी देखील पाहतोय स्वीप शॉट, स्वीप शॉटचा फटका देऊन जाईल. दुहेरीचा कॉल आला, नक्कीच धावचीतचा चान्स इथे मात्र बनला. इथे मात्र फलंदाज होतोय. धावचीत विकेटचा होईल पतन, फलंदाज होईल बॅक टू पवेलियन. चला नवीन फलंदाज लवकराच्या लवकर आतमध्ये जावा. नवीन फलंदाज विनंती असेल.
ओमकार सरांचं देखील कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कमी चेंडूमध्ये जास्त धावा, कमी चेंडूमध्ये जास्त धावा कशा बनवायच्या देखील ओमकार सरांकडून आपण पाहिलं जातंय. ओमकार सरांनी देखील धावा बनवल्या. 7 चेंडूमध्ये 21 धावा देखील बनवल्या या ओमकार सरांनी. 7 चेंडू 21 धावा. मोठे फटके नक्कीच घेतले. धावांची गती आणि धावांचा वेग नक्कीच वाढवला. पण यावेळी देखील मैदानाच्या आतमध्ये विशाल सर आलेत. विशाल सर देखील फटकेबाजी करावी लागेल, कारण कमी चेंडू आणि जास्त धावांचा डोंगर नक्कीच उभा करायचा आपल्याला. डावखुऱ्याचा फलंदाज नक्कीच पाहतोय. स्ट्राईक वरती विशाल. पुढील चेंडू. पुढील चेंडू. सदुसष्ट धावा. यावेळी देखील वातावरणात दोंदीचा फटका. इथे मात्र धावचीचा चान्स. सोरटी धाव देखील आपण पाहतोय. चला संघाची धावसंख्या बनते आपल्या 68 धावा. तरी जिंकण्यासाठी दिवे संघाला बनवायच्यात 36 चेंडू मध्ये. काळेवाडी संघाला जिंकण्यासाठी बनवायच्यात 69 धावा. 36 चेंडू 69 धावा. चला पवारवाडी संघ विनंती असेल क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. पवारवाडी संघ. चला पवारवाडी संघ विनंती असेल क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि आघाडीचे देखील फलंदाज पाठवा. काळेवाडी संघ आपण देखील चला काळेवाडी संघ आपण देखील या लवकर मैदानाच्या आतमध्ये विनंती असेल आपल्याला देखील, कारण आपल्याला धावा बनवायच्या आहेत. मोठ्या धावांचा पाठलाग नक्कीच करायचा आहे. चेंडू 69 धावांचा पाठलाग आपल्याला करायचा आहे. चला काळेवाडी संघ विनंती असेल आघाडीचे फलंदाज पाठवा. पंचांना चेंडू पाहिजे. चला चेंडू द्या सर. चला काळेवाडी संघ विनंती असेल आपण देखील या मैदानाच्या आतमध्ये उजेडात देखील आपण फलंदाजी करा, कारण की देखील बॅड लाईटचा अपील आपल्याला चालणार नाही. चला या काळेवाडी संघ विनंती असेल या लवकराच्या आतमध्ये. काळेवाडी संघ चला या काळेवाडी संघाचे देखील अतिरिक्त खेळाडू पाठवून द्यायचा. काळेवाडी संघ आपण देखील विनंती असेल काळेवाडी संघ 12th मॅन आपण पाठवून द्या. समालोचन कक्षामध्ये काळेवाडी संघ आपला 12th मॅन पाठवून द्यायचा. 12th मॅन काळेवाडी संघ. काळेवाडी संघ विनंती असेल शेवटचा देखील आपल्याला पुकार असेल आपला 12th मॅन देखील पाठवून द्या आपण. काळेवाडी संघ चला सामना चालू करा पंच. ओके स्टार्ट करतोय आपण. स्कोरर सर आपण लक्ष द्या पुढे. यावेळी देखील पाहतोय मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वरती फलंदाज आहे प्रदीप आणि नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण सागर. पुढील चेंडू. यावेळी देखील पाहतोय कोलवटा चेंडू. पहिल्या चेंडूचं स्वागत केलंय. स्टेटचा फटका देऊन जाईल चेंडू. सीमा फरार. दणदणीत खणखणीत चौकार. 4 धावा देखील आपण पाहतोय. तितक्या चांगल्या रीतीने या गोलंदाजाचं कल्पेश सरांचं देखील स्वागत केलंय. चौकारावरती 4 धावा नक्कीच जोडल्या जातील आपल्या पहिल्या चेंडूवरती. स्वागत देखील चांगलं केलंय. चौकारावरती आपल्या संघाचं देखील खातं खोलून दिलंय. पुढील चेंडू. पुन्हा एकदा पाहतोय
यावेळी देखील पाहतोय चेंडू 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 येतोय, पंचांचा हात जमिनीला समांतर, धावे ते अवांतर, वाईट चेंडू. गोलंदाजाला नक्कीच एका धावेचा दंड बसतोय. इथे मात्र चौकार आलाय मागच्या चेंडूवरती. इथे या चेंडूवरती देखील अतिरिक्त धाव येते धावफलकावरती. पुन्हा एकदा धावफलक देखील अतिरिक्त धावेने पुढे सरकेल आणि संघाची धावसंख्या पोहोचेल 5 धावांवरती. पुढील चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पोहोचतोय. यावेळी देखील होतोय पॉवरचा फटका, नक्कीच खेळला स्टेटला फटका, परंतु यावेळी देखील पाहतोय सुरेख क्षेत्ररक्षण या संघाचं. इथे मात्र एक येते सिंगल धाव फलकावरती. उत्कृष्ट देखील रनअप आणि देखील फटकेबाजी देखील पॉवर प्लेचं देखील याच फलंदाजांनी देखील संधीचं सोनं केलं पाहिजे. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय सुरेख चेंडू नक्कीच हाताळलाय गोलंदाजाने. इथे मात्र कमबॅक नक्कीच पाहतोय आपण कल्पेश सरांचा. निर्धाव चेंडू नक्कीच घेतात आपल्या संघासाठी आणि आपल्या पवारवाडी गावासाठी. चला पुढील चेंडू चला जाऊ द्या लवकर बाहेर ती. चला सामन्याला आपण पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये. यावेळी देखील फटका अप्रतिम नक्कीच घेतला. क्षेत्ररक्षक देखील तितक्याच वेगाने तुटून पडलाय चेंडूवरती. सिंगल धाव येते पुन्हा एकदा धावफलकावरती. धावफलक देखील सिंगलने पुढे सरकत आहे आणि संघाची धावसंख्या यावेळी देखील होते 7 धावांवरती पोहोचते. 7 धावा देखील जोडल्या गेल्यात आपल्या या 4 चेंडूवरती. पुढील चेंडू धावा देखील आपल्याला बनवायच्यात. लक्ष देखील मोठं आहे, टार्गेट देखील मोठं उभं केलंय या संघाने आपल्या पुढे. यावेळी देखील पाहतो हलकीशी एज नक्कीच झाले होते. इथे मात्र धावचीचा चान्स आणि इथे मात्र विकेटचं होतंय पतन आणि फलंदाज होईल बॅक टू पवेलियन. धक्का देखील आपल्या संघाला बसतोय. मोठा धक्का देखील बसतोय आपल्या संघाला आणि ते मात्र पाहतोय धावा आपल्याला देखील भरपूर बनवायच्यात. अति घाई नक्कीच करतात आपले फलंदाज. विकेटचं पतन आणि फलंदाज होईल बॅक टू पवेलियन. चला पुढचा फलंदाज लवकर यायचे. काळेवाडी संघ आपल्यालाच देखील उजेडात फलंदाजी करायला भेटेल, त्याच्यामुळे देखील आपल्याला बॅड लाईटचा अपील चालणार नाही. निर्धाव चेंडू आताचा. चला काळेवाडी संघ लवकर या. सुयश सर देखील मैदानाच्या आतमध्ये आलेत. देखील आता फलंदाज देखील बाद झाला, सागर सर देखील बाद झाले, पण त्यांची जागा घेण्यासाठी आणि आपल्या संघाची काळेवाडी संघाची धुरा सांभाळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत सुयश सर देखील. सुयश सरांनी देखील फटकेबाजी केली पाहिजे. आजच्या दिवशी देखील फटकेबाजी आपण केलीच पाहिजे, कारण आपण आजच्या दिवसातल्या फायनल मध्ये देखील खेळतोय. पुढील चेंडू इथे मात्र फटका आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक फसला, टिपलाय जेल आणि या फलंदाजाचा देखील संपवला जातोय खेळ. विकेटचं होतंय पतन. फलंदाज देखील होईल बॅक टू पवेलियन. धक्का क्रमांक बसतोय काळेवाडी संघाला. दुसरा धक्का. संघाची देखील धावसंख्या देखील 7 धावांवरती स्थगित करण्यात आली आहे आणि संघाची धावसंख्या पोहोचली. विकेटचं पतन नक्कीच झालंय. चला पुढचा फलंदाज या लवकर मैदानाच्या आतमध्ये. आपल्यालाच देखील बॅड लाईटचा आता अपील चालणार नाही. आपल्याला देखील उजेडात फलंदाजी करायची असेल तर लवकराच्या लवकर आतमध्ये या. तरी नवीन फलंदाजाचं नाव कळवायचंय. प्रतीक योगेश पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. योगेश सर आलेत, नॉन स्ट्राईकला आहेत योगेश सर. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय फटका घेतला अप्रतिम. इथे मात्र क्षेत्ररक्षक नक्कीच तुटून पडला चेंडूवरती. इथे मात्र इथे एक सिंगल धावफलक देखील आपलं सिंगल धावेने पुढे सरकत आहे आणि संघाची धावसंख्या यावेळी पोहोचेल 8 धावांवरती. 2 बाद 8 धावा देखील पाहतोय आणि देखील षटक देखील पाहिलं तर दुसरं षटक देखील चालू आहे. दुसरं षटक वैयक्तिक पहिले व संघासाठी दुसरे षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलेत प्रतीक सर. पुढील चेंडू
यावेळी देखील पाहतोय सुरेख चेंडू जातोय एसटी रक्षकाच्या हातात, असं वाटलं हलकीशी एज होतंय का काय, पण इथे मात्र येतो एक निर्धाव चेंडू. सुरेख गोलंदाजी नक्कीच पाहतोय आपण बॉलिंग ट्रॅक वरती असणारे देखील प्रतीक सरांची. धावा देखील आपल्या भरपूर आहेत, आपल्या संघाने पुढील विरुद्ध संघाने देखील धावा भरपूर बनवल्यात. तिथेपर्यंत आपल्याला पोहोचायचं असेल धावा आपल्याला बनवावे लागतील. पुढील चेंडू यावेळी देखील फटकावला, इथे मात्र क्षेत्ररक्षक देखील मिसफिल्ड नक्कीच होते, मिसअंडरस्टँडिंग देखील चेंडू पकडताना. इथे मात्र एक येते सिंगल धाव, येते धाव फलकावरती. पुन्हा एकदा आपण सिंगल धावेने धाव फलक पुढे नेतोय आणि संघाची धावसंख्या यावेळी देखील पोहोचवतोय 9 धावांवरती. 2 बाद 9 धावा. पुढील चेंडू दुसरं षटक. यावेळी देखील पाहतोय फटका मात्र फसलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणाच्या दिशेने चेंडू आणि सिंगल येते. पुन्हा एकदा आपण पाहतोय 1-1 ने आता चालणार ना. पंच देखील लेग बायच्या स्वरूपात धाव घोषित करतायत आणि पुन्हा एकदा पाहतोय सिंगलने धाव फलक पुढे सरकतंय आणि संघाची धावसंख्या पोहोचेल ती 10 धावांवरती. 2 बाद 10 धावा. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय फटकवलाय चेंडू. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण नक्कीच धावतंय. यावेळी देखील सिंगल येते आणि स्ट्राईक मात्र जाते ती सुयश सरांकडे. पुन्हा एकदा धाव फलकामध्ये थोडासा बदल, सिंगलने पुढे नेलं जाईल आणि संघाची धावसंख्या पोहोचवली जाते ती 11 धावांवरती. मोठे फटके घ्यावे लागतील या काळेवाडी संघाला, धावांचा डोंगर गाठला पाहिजे. सुयश सरांनी देखील फटकेबाजी केली पाहिजे. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय अंधाधुंदीचा फटका जातोय एसटी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू देखील आपण पाहतोय. षटकाची देखील समाप्ती होती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बनते ती 11 धावा. जर आपण पॉवर प्ले मागच्या इनिंगचा जर 2 षटकांचा पाहिला तर या संघाने देखील पवारवाडी संघाच्या धावा होत्या ते 12 चेंडूवरती 12 धावा, पण इथे मात्र काळेवाडी संघाची देखील आपण परिस्थिती पाहतोय तर 12 चेंडूमध्ये 11 धावा देखील यांनी बनवल्यात. चला पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती कोण येत आहे. यावेळी देखील वैयक्तिक पहिले व संघासाठी 3रं षटक हाताळत आहेत विजय सर देखील बॉलिंग ट्रॅक वरती. पॉवर प्ले देखील आपला संपलाय आणि 5 खेळाडू देखील सर्कलच्या बाहेर येतील. पुढील चेंडू यावेळी देखील आता अंधाधुंदीचा फटका, लेग बायच्या स्वरूपात धाव. पुन्हा एकदा धाव फलक देखील आपलं सिंगलने पुढे नेलं जात आहे. संघाची धावसंख्या यावेळी देखील आपण पोहोचवतोय 12 धावांवरती. पुढील चेंडू फटकेबाजी केली पाहिजे आणि फटकेबाजी आपण करणार आणि केलीच पाहिजे. धावांचा डोंगर गाठला पाहिजे. पुढील चेंडू इथे मात्र पाहतोय खोलवर टप्प्यात चेंडू जातो डायरेक्ट एसटी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. सूर्य गोलंदाजी आपण नक्कीच पाहतोय. या सरांची देखील उत्कृष्ट गोलंदाज देखील या संघामध्ये नक्कीच आहेत. विजय सर देखील उत्कृष्ट कामगिरी देखील करतात आपल्या गावासाठी. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय चेंडू आपटलाय. मोठा फटका नक्कीच घेतलाय. इथे मात्र पाहतोय टिपलाय जेल. या सुयशचा देखील संपवला जातोय खेळ. विकेटचं होतोय पतन. फलंदाज होईल बॅक टू पवेलियन. धक्का 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 क्रमांक बसतोय आपल्या संघाला. 3रा धक्का. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतात. सुयश सरांची जागा घेण्यासाठी निखिल सर आले आहेत, पण निखिल सर देखील फटकेबाजी करतील का आणि देखील आपल्याला करावी लागणारच आहे. लढावं लागेल, पडावा लागेल, पण देखील आपल्याला इथे लढावं लागेल. पुढील चेंडू यावेळी देखील हलकी शेष नक्कीच झालते. पुन्हा एक सिंगल येते धाव फलकावरती. पुन्हा एकदा सिंगलने आपण धावफलक पुढे नेतो. सिंगलने खेळ आपला पुढे पुढे सरकत जातोय आणि संघाची धावसंख्या यावेळी देखील पोहोचेल 13 धावांवरती. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय फटकावलेला चेंडू. स्ट्रेटचा फटका. 1 धाव आले. धावफलक पुन्हा एकदा सिंगलने पुढे सरकेल आणि संघाची धावसंख्या यावेळी पोहोचेल
14 धावांवरती सिंगलने देखील धावफलक पुढे पुढे सरकत चाललाय, परंतु आपल्याला सिंगलचे खेळ नाही दाखवायचा. इथे मात्र चौकारांचा आणि षटकारांचा खेळ इथे मात्र दाखवावा लागणार आहे. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय अंधाधुंदीचा फटका जायला एसटी रक्षकाच्या हातात. चेंडू निर्धाव. इथे मात्र षटकाची देखील समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर काळेवाडी संघाची धावसंख्या बनते ती 14 धावा. 3 बाद 14 धावा देखील आपण समीकरण नक्कीच कळवतोय सर. 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 55 धावांची गरज आहे. 18 चेंडू 55 धावा. मोठं देखील लक्ष अजून देखील आपल्या पुढे उभा आहे आणि आपल्याला देखील चौकारांचा आणि षटकारांचा पाऊस नक्कीच पाडावा लागणार आहे. 18 चेंडू 55 धावा. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतो लेगबाच्या स्वरूपात पुन्हा एकदा पंच देतात सिंगल धाव. बॉलिंग ट्रॅक वरती आपण नक्कीच पाहतोय वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 4थ्या षटकात देत आहेत आपले कल्पेश सर देखील. सुरक चेंडू नक्कीच हाताळतात देखील कल्पेश सर देखील फलंदाजीने सिंगल नक्कीच जोडली गेली आहे. धावफलक देखील पोहोचवतोय आपण 15 धावांवरती पोहोचवलाय. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय फटका जातोय एसटी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू सुरेख गती पाहतोय आणि सुरेख देखील गोलंदाजी नक्कीच पाहतोय. या कल्पेश सरांनी देखील विकेट चुकवून त्यांच्या हातामध्ये वैयक्तिक देखील एक विकेट नक्कीच घेतली आहे. पुढील चेंडू पण स्ट्राईक वरती जर पाहिलं आपण निखिल सरांना तर 3 चेंडू मध्ये देखील आपण एकच धाव बनवली आहे. यावेळी देखील पाहतोय खोलवर टप्प्यात चेंडू फटकावला मात्र क्षेत्ररक्षण देखील तितक्याच वेगाने देखील चेंडू कव्हर करते इव्हन. यावेळी देखील पाहतोय थोडीशी मिसफील्ड. चेंडू 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 फरार भेटेल इथे मात्र आपल्याला खणखणीत दमतनीत चौकार. 4 धावा. धावफलक देखील आपल्या 4 धावांनी नक्कीच पुन्हा एकदा पुढे सरकेल आणि संघाची धावसंख्या देखील पोहोचेल 19 धावांवरती. पुढील चेंडू असंच देखील चौकारांची षटकारांचा पाऊस पडला तर सामना देखील आपल्या हातात नक्कीच येऊ शकतोय. यावेळी देखील आता मोठा फटका. खाली क्षेत्ररक्षक तितक्याच वेगाने धावतोय. 1 बाउंड चेंडू क्षेत्ररक्षण ओमच्या हातात. दुहेरीचा कॉल आला धावचीचा चान्स पण यावेळी देखील 2 धावा आरामात पूर्ण करतील आपले फलंदाज. तितक्याच वेगाने चेंडू आला तितक्याच वेगाने आपले फलंदाज देखील धावले आणि 2 धावा देखील पूर्ण होतात धावफलकावरती. पुन्हा एकदा दुहेरी धावेने धावफलक पुढे आणि संघाची धावसंख्या यावेळी पोहोचेल 21 धावांवरती. 3 बाद 21 धावा. चला पुढील चेंडू लवकरात लवकर सामन्याला देखील थोडीशी गती द्यायची. आपण बॅड लाईटचा अपील देखील इथं चालणार नाही. पुढील चेंडू यावेळी देखील होतोय खोलवर टप्प्यात चेंडू जातोय पुन्हा एकदा एसटी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू पुढील चेंडू पुन्हा एकदा आपण सामन्याच्या मध्ये जातोय. अंतिम चेंडू देखील पाहतोय या षटकामधला. काय करेल तो फलंदाज आणि काय करेल तो गोलंदाज. इथे मात्र पाहतोय सुरेख चेंडू पुन्हा एकदा जातोय आपल्या एसटी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू सुरेख गती पाहतोय आपण. बॉलिंग ट्रॅक वरती असणारे विशाल सरांचे देखील कोटा आता संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बनते ती 21 धावा. 3 बाद 21 धावा. चला यावेळी देखील पाहतोय समीकरण नक्कीच कळवतो आपण. 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 48 धावांची गरज. 12 चेंडू 48 धावा आणि कोण करेल या मैदानावरती आजच्या दिवसातली हवा. 12 चेंडू 28 धावा. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय अपील मात्र नक्कीच करतोय आपला एसटी रक्षक ओमकार सर. इथे मात्र येतो एक निर्धाव चेंडू आणि देखील पाहतोय गोलंदाजी करण्यासाठी आला आपला गोलंदाज वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 5वें षटक विजय सर. यावेळी देखील पाहतोय खोलवर टप्प्यात चेंडू तितक्याच वेगाने फटकावला. इथे मात्र क्षेत्ररक्षक देखील तितक्याच वेगाने फेकी करेल. इथे मात्र येते एक सिंगल धाव. धावफलक देखील आपण सिंगलने पुढे नेतोय आणि संघाची धावसंख्या जोडली जाते ती यावेळी देखील पाहतोय मिसअंडरस्टँडिंग पुन्हा एकदा फटकवण्याकरिता आणि पुन्हा एकदा एक सिंगल धाव नक्कीच जोडली जाईल. पुढील चेंडू
यावेळी देखील पाहतोय सुरेख फटका नक्कीच घेतला, गॅप मध्ये गॅप शोधला. इथे मात्र पाहतोय चेंडू फरार होतोय का, आणि तेथील तितक्याच वेगाने देखील क्षेत्ररक्षण धावतोय चेंडू मागे, परंतु यावेळी देखील दुहेरी धाव फलकावरती चिटकवली जाते. धावफलक देखील दुहेरीने पुढे सरकवतोय आणि संघाची देखील धावसंख्या पुन्हा एकदा दुहेरीने पुढे, आणि संघाची धावसंख्या पोहोचेल 25 धावांवरती. पुढील चेंडू यावेळी देखील फटकावला, मात्र ताकदीचा फटका नक्कीच केला, स्ट्रेटचा फटका इथे मात्र देऊन जाते आपल्याला एक यावेळी देखील धावचीचा चान्स बनलाय. इथे मात्र ती गाई चेंडू मस्त अंडरस्टँडिंग होतोय पुन्हा एकदा पकडताना. इथे मात्र दुहेरी धाव येते पुन्हा एकदा धाव फलकावरती. धावफलक देखील दुहेरी धावेने पुढे सरकत आहे आणि संघाची धावसंख्या यावेळी पोहोचेल 27 धावांवरती. पुढील चेंडू यावेळी देखील खोलवर टप्प्यात चेंडू पुन्हा एकदा जातोय मागच्या दिशेने, निर्धाव चेंडू. देखील पाहतोय संघाची धावसंख्या देखील 27 धावांवरती पोहोचले. 5 षटकांच्या समाप्तीनंतर देखील आपण समीकरण कळतोय 6 चेंडू 42 धावांची गरज. जिंकण्यासाठी 6 चेंडू 42 धावा. सहा चेंडू 42 धावांची गरज आजही देखील भासते आपल्या या काळेवाडी संघाला. काहीतरी चमत्कार होईल का, पण यावेळी देखील पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजचं नाव कळवायचंय. आविष्कारला पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती वैयक्तिक पहिल्या संघासाठी अंतिम टप्प्यातलं म्हणजे महत्वाचं षटक घेऊन आलाय. 6 चेंडू 42 धावांची गरज. स्ट्राईक वरती फलंदाज असेल आपला. पुढील चेंडू स्ट्राईक वरती निखिल. स्लोवर चेंडू वरती फसवण्याकरिता इथे मात्र एक येतोय निर्धाव चेंडू. सुरेख गती पाहतोय गोलंदाज देखील. पुन्हा एकदा समीकरण बदलतंय. 5 चेंडू 42 धावांची गरज आपल्याला भासते. आणि काय करेल तो फलंदाज आणि काय करेल तो गोलंदाज, यावेळी देखील सामना पूर्णपणे मुठीत असणार आहे या पवारवाडीच्या. पण काळेवाडी संघाकडे देखील एक बोट मात्र नक्कीच असेल. यावेळी देखील हलक्या हाताने फटका नक्कीच घेतलाय. खाली देखील क्षेत्ररक्षक पाहतोय तितक्याच वेगाने वनभाव चेंडू क्षेत्ररक्षणाच्या हातात जातो. इथे मात्र एक येतोय निर्धाव. एक सिंगल येते पुन्हा एकदा. आता पुन्हा एकदा समीकरण बदलतंय. 4 चेंडू 41 धावा. इथे मात्र पाहतो अख्खूट टप्पा फलंदाज पुन्हा एकदा ब्लॉक होतो. इथे मात्र एक येतोय निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा समीकरण. 3 चेंडू 41 धावा. चला बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय गोलंदाज आविष्कारला. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय सुरेख चेंडू. इथे मात्र येतोय पंचांच्या हात जमिनीला समांतर. धावते अवांतर. वाईट चेंडू देखील वाईट चेंडू देखील आपण पुढे जातोय आणि संघाची धावसंख्या यावेळी देखील बनते 29 धावा. तरी जिंकण्यासाठी आपल्याला म्हणवायची 3 चेंडू 40 धावांची गरज. यावेळी देखील पाहतोय सुरेख फटका नक्कीच घेतलाय आणि देखील उत्कृष्ट फेकी देखील पाहतोय आणि निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा समीकरण बदलतंय. 2 चेंडू 40 धावा. तरी प्रति चेंडू मागे 20 धावांची गरज. यावेळी देखील पाहतोय शेवटच्या चेंडूवरती माक्रमक षटकार 6 धावा. अजून देखील एक चेंडूचा खेळ बाकी आहे. एक चेंडूवरती काय करेल फलंदाज. संघाला जिंकण्यासाठी बनवावे लागतील 1 चेंडू 34 धावा. यावेळी देखील पाहतोय फटका नक्कीच खाली. एकदा क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा येतोय एक निर्धाव चेंडू. आणि आजचा आमदार चषक 2024 आमदार चषक 2024 चा
आस्वाद सर्वच क्रिकेट रसिकांनी घ्या आणि या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित राही मनापासूनची विनंती असेल. तोपर्यंत धन्यवाद. शुभरात्री. जय क्रिकेट. धन्यवाद.